अकोला शहरालगतच्या गायगाव येथील या इंडियन ऑइल आणि इतर त्या दोन कंपन्या त्याच्या पेट्रोल डेपोजवळ या गवताला मोठी आग लागली होती आणि अतिशय मोठी दुर्घटना जी आहे ती टळली असं म्हणता येईल। कारण इथं जे गायगावचं हे ऑइल डेपो आहे जिथं पेट्रोल आणि डिझेलचे डेपो आहे, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि HP असे तिन्ही कंपन्यांचे मोठे मोठे डेपो जे आहेत ते इथं आहे आणि इथून सर्व जो पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा आहे तो पश्चिम विदर्भात होतो आणि अतिशय मोठं असं हे ऑइल डेपो आहे। इथल्याच आपण पाहतोय की कचरा जो आहे बाजूचा जे कंपाऊंड आहे, कंपाऊंडला लागून जो एक गवत आहे त्या गवताला तारांच्या घर्षणामुळे आग लागण्याची जी आहे ती प्राथमिक माहिती मिळाली होती आणि हे आग मोठ्या प्रमाणात पसरत होती। मात्र ऐन वेळेला इथलं जे फायर इक्विपमेंट्स आहेत त्याच्या सहाय्यानं ही आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यानंतर अकोला महापालिकेचं जे अग्निशमन पथक आहे ते आलं आणि ही आग सध्या विझवण्यात आली। मात्र ही आग जर मोठ्या प्रमाणात भडकली असती तर अतिशय मोठी दुर्घटना जी आहे ती गायगाव आणि अकोला शहरालगतच्या ज्या नागरिकांना एक फार मोठं नुकसान इथं झालं असतं। मात्र फार लवकरात लवकर ही आग विझवल्यामुळे एक मोठी दुर्घटना जी आहे ती टळलं असं म्हणता येईल। मात्र आता सध्या जे अग्निशामक विभाग जो आहे अकोला महापालिकेचा तो घटनास्थळी आलेला आहे आणि आग त्यांनी पूर्णपणे विझवलेली आहे। मात्र ही आग जर लागली असती तर बाजूलाच मोठे मोठे पेट्रोलचे डेपो आणि आपण पाहतो की त्या पेट्रोलच्या जे मोठे मोठे ज्या टाक्या आहेत त्या आहेत, यामध्ये संपूर्ण पेट्रोल आणि डिझेल भरलेलं आहे। ही आग जर तिथून पुढे गेली असती तर ही आग या डेपोत जर शिरली असती तर आपण कल्पना सुद्धा करत नाही की किती मोठी दुर्घटना झाली असती। मात्र इथल्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा मोठा धोका जो आहे तो गायगाव आणि अकोला शहराचा टळला असं म्हणता येईल। उमेश सोनवणे, ABP माझा, गायगाव, अकोला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।